नमस्कार मित्रांनो व शेतकरी बांधवांनो, चला तर आज आपण जाणून घेणार आहोत ट्रॅक्टर अनुदान योजना। ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी सरकारने आता शेतकऱ्यांना 50% अनुदान देण्याचे ठरवलेले आहे। चला तर जाणून घेऊया आपण पूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमधून। ट्रॅक्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांना कसा अर्ज भरायचा ते सविस्तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमधून। चला तर वेळ न घालवता पूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो। सर्वप्रथम आपल्या एएन मराठी चॅनलवरती नवीन असाल तर सर्व शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया ट्रॅक्टर अनुदान विषयीची सविस्तर माहिती। फॉर्म कसा भरायचा, अर्ज कुठे करायचा, सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो। शेतकऱ्यांच्या शेती कामासाठी ट्रॅक्टर हा सर्वात मोठा हातभार असतो, पण आजच्या घडीला ट्रॅक्टरचे दर प्रचंड वाढले आहेत। साधा ट्रॅक्टर घ्यायचा लागला तरी पण 6 ते 10 लाख रुपये लागतात। हीच समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 सुरू केली आहे। या योजनेत पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 30% ते 50% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे। ही योजना शेती यांत्रिकीकरण मिशन अंतर्गत राबवली जाते आणि महाराष्ट्रातील कृषी विभागामार्फत चालवली जाते। मित्रांनो, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या जाती व परिस्थितीनुसार ठरवली जाते। उदाहरणार्थ सामान्य शेतकरी ट्रॅक्टर किमतीच्या 30% पर्यंत अनुदान मिळते। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC ST शेतकऱ्यांना 40% ते 50% पर्यंत अनुदान दिले जाते। महिला शेतकरी असल्यास अनुदानात विशेष प्राधान्य दिले जाते। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी या योजनेतून खरोखर फायदा घेतला आहे। गेल्या वर्षीच उदाहरणार्थ घेऊ तर नांदेड, लातूर, औरंगाबाद आणि विदर्भ भागात हजारो शेतकऱ्यांना या योजनेतून ट्रॅक्टर मिळालेले आहेत। काहींनी सांगितले की अर्ज केल्यानंतर फक्त 2 ते 3 महिन्यात अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा झाले होते। उदाहरणार्थ जर तुम्ही 8 लाखाचा ट्रॅक्टर घेत असाल तर तुम्हाला 2.5 ते 4 लाख रुपयेपर्यंत थेट अनुदान मिळू शकते। हे पैसे थेट तुमच्या खात्यावर जमा होतात शासनाच्या DBT प्रणालीद्वारे। म्हणजे एक गोष्ट नक्की, जर कागदपत्र योग्य असतील आणि माहिती खरी दिली असेल तर ही योजना अगदी पारदर्शक पद्धतीने चालते। कृषी विभागात कोणत्याही दलालाच्या मागे फिरायची गरज नाही। सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि डिजिटल होऊ शकते। आता पाहूया कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। नंबर 1, अर्जदार भारताचा नागरिक असावा। नंबर 2, त्याची स्वतःचे नावावर शेती जमीन असणे आवश्यक आहे। नंबर 3, शेतकऱ्याचं नाव 7/12 उतारावरती असणे गरजेचे आहे। नंबर 4, अर्जदाराने मागील 5 वर्षात ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतलेले नसावे। नंबर 5, फक्त एक ट्रॅक्टरसाठीच अनुदान मिळते। याशिवाय गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजेच ग्रुप फार्मिंग एकत्र कर्ज काढण्याची संधीसुद्धा आहे। चला आता सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया, अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा। नंबर 1, सर्वप्रथम तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या या लिंकवरती किंवा या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। या सरकारी योजनेच्या लिंक आहेत, या लिंकवरती जावा व नंबर 2 इथे शेती यांत्रिकीकरण हा विभाग निवडवा। नंबर 3, त्यानंतर ट्रॅक्टर अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करा हा पर्याय निवडा। नंबर 4, अर्ज करताना खालील कागदपत्रे शेतकऱ्यांजवळ असणे आवश्यक आहे। नंबर 1, आधार कार्ड। 2, 7/12 उतारा। 3, बँक पासबुकची प्रत। 4, जातीचा दाखला असणे गरजेचे आहे। नंबर 5, ट्रॅक्टरचे अंदाजपत्रक। नंबर 5, शेतकऱ्यांचे 2 फोटो व तसेच नंबर 5, सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज कृषी अधिकाऱ्याकडून तपासला जातो। नंबर 6, अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे सूचना मिळते। नंबर 7, त्यानंतर तुम्ही निवडलेल्या ट्रॅक्टर डीलरकडून ट्रॅक्टर घेऊ शकता। नंबर 8, आणि अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही अर्ज करताना डीलरकडून मिळालेले क्वेश्चन किंवा अंदाजपत्रक PDF स्वरूपात अपलोड करावे लागते।
काही जिल्ह्यांमध्ये कृषी विभाग शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरायला मदत करणारे केंद्र किंवा महाई सेवा केंद्र देखील उपलब्ध करून देते व तसेच योजनेत सहभागी असलेल्या ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये महिंद्रा, सोनालिका, जॉन डियर, पॉवर ट्रॅक, स्वराज्य आणि न्यू हॉलंड या कंपन्या सामील आहेत. शेतकऱ्यांना या कंपन्यांमधून त्यांच्या गरजेनुसार मॉडेल निवडण्याची मुभा आहे. उदाहरणार्थ लहान शेतकऱ्यांसाठी 20 ते 35 HP ट्रॅक्टर तर मोठ्या शेतकऱ्यांसाठी 50 HP ट्रॅक्टर जास्त क्षमतेचे ट्रॅक्टर निवडण्याची मुभा आहे. पण शेतकऱ्यांनो, काही जिल्ह्यामध्ये कृषी अधिकारी अर्जदारांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतात. जसे की शेतकऱ्यांजवळ जमीन आहे का, जुना ट्रॅक्टर आहे का, ही तपासणी फक्त एकदाच केली जाते आणि नंतर फाईल मंजूर केली जाते. शेतकरी मित्रांनो, अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका, अन्यथा अर्ज रद्द होईल. एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती एकाच वेळी अर्ज करू शकत नाहीत. अर्ज मंजूर झाल्यानंतर ठराविक वेळेत ट्रॅक्टर खरेदी करावा लागतो. म्हणजेच फाईल मंजूर झाल्यानंतर शासनाकडून ईमेल किंवा SMS येतो. तुमचा अर्ज मंजूर झाला असून अनुदानाची रक्कम लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असा. व तसेच शेतकरी मित्रांनो, तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही हे तपासण्यासाठी त्याच संकेतस्थळावर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जाऊन तुमचा अर्ज क्रमांक टाकून तपासू शकता. तसेच तुमच्या मोबाईलवर अनुदान मंजुरी व रक्कम जमा होण्याबाबतचा संदेश देखील येतो. AN मराठी चॅनलने काही शेतकऱ्यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की अनुदान थेट DBT प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये 10 ते 15 दिवसात जमा झालं. म्हणजे यात कोणताही विलंबाचा प्रश्न नाही. सर्व काही ऑनलाईन ट्रॅकिंग प्रणालीद्वारे चालत आहे. तर शेतकऱ्यांनो, अनेकदा शेतकरी मित्राकडून प्रश्न विचारला जातो की सर, माझं अर्ज भरताना एरर दाखवत आहे किंवा सर्व्हर डाऊन दाखवत आहे, तर काय करावे? तर अशा वेळी घाबरू नका. तुम्ही जवळच्या कृषी सहकार्य कार्यालयात जाऊन किंवा CSC केंद्रावरून मदत घेऊ शकता. इथे तुम्हाला फॉर्म भरून देतात आणि फोटो, कागदपत्र स्कॅन करून अपलोड सुद्धा करून देतात. तर काही शेतकऱ्यांना SMS येत नाही म्हणून चिंता होते. तर लक्षात ठेवा, SMS न आल्यास तुमचा अर्ज क्रमांक वापरून संकेतस्थळावर अपडेट तपासता येते. शासनाचं पोर्टल दररोज अपडेट देत असतं. तर शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर घेतल्यानंतर शेतकऱ्यांना काही नियम पाळावे लागतात. नंबर 1, ट्रॅक्टर शेतीसाठीच वापरावा. नंबर 2, ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर 5 वर्षापर्यंत विकता येत नाही. तो ट्रॅक्टर अनुदान खात्यावर नोंदवला जातो. या नियमाचं पालन केल्यास पुढील योजनांसाठी तुम्ही पात्र राहू शकता. तसेच शेती उपकरण अनुदान योजनासुद्धा तुम्हाला लागू होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो. अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका, अन्यथा अर्ज रद्द होईल. एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती एकाच वेळी अर्ज करू नका. अर्ज मंजूर झाल्यानंतर ठराविक वेळेत ट्रॅक्टर खरेदी करावाच लागतो. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या AN मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन सरकारी योजनेसह. तोपर्यंत नमस्कार आणि जय जवान जय किसान. शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट फक्त आपल्या शेतकऱ्यांसाठीच आपल्या चॅनलवरती. अशाच योजनांच्या माहिती आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांना मिळतच राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करणे गरजेचे आहे व सबस्क्राईब करणे. त्यामुळे काय होईल, सर्व शेतकऱ्यांना आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल व माहिती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या